बऱ्यापैकी पाऊस झाला, समाधान झालं बरं का. बऱ्यापैकी कशाच एवढ्यानं काय समाधान व्हायचा आणि काय व्हायचा उद्या बाकडा आंघोळ तर व्हायचा माणसाची ना. झाली, शेतीला नाही काय एवढ्यानं फरक पडत. गरजाय लागलं या करड सोडली ती करड येऊन गोट्यात उभारली ती या पाऊस आलं की भिवून घाबऱ्यानं गोट्यात आले ते गोटा तर बघा पूर्णपणे मला गार झाला. आणि आता इकडं सूर्यनारायणानं दर्शन दिलं या, आता उगवले आता या पाऊस पण संग ही. होय बाय, ह्या पावसाला काय म्हणते तुम्हाला माहित आहे? नाही हो. ही कोल्याचं का लांडग्याचं लगीन लागलं म्हणते ते गे. कोणीच म्हणत असते. नमस्कार मित्रांनो, तर केली बघा पावसानं सुरुवात. ऊन बी पडले आणि पाऊस बी संगच यायला लागलाय. आणि सकाळचे आता वाजलेत 8. बोरांना वैरण काढी करायची तर ह्यानं झोपी केली. दुधाची किटली अवघा इथं ठेवली, दूध वाढाय देखील जायचं जुळणार, कारण बाहेर 5 मिनिटं थांबलं की आंघोळ होती. येते का नाही आंघोळ 5 मिनिटात? आपल्या गोट्यात बघा हे बघा सगळं पाणीच पाणी झाले, कारण पत्र्याच्या पन्हाळ्यावर नाही येणार. कविता ताई तुमच्या केलेलं गोट कुजलं हो, त्यामुळे तिथनंच पाणी खाली येतं. हाय बरं का, पावसाचा आज जरा जोर हाय. सकाळपासून काड नुसतं वाजत होतं. वाटायचं काही येत नाही, जर म्हणजे असं 2-4 वेळा झालं होतं म्हणून वाटलं काही येणार नाही, पण आला. कसं का असं ना, बेकार तर रानातलं 25% इगार त्याला. पण एक चुकी झाली की आता ती लाकडाचा ढिगवाळा केलेला काटक्याचा, ती पेटवायची, ते आता पेटत नाही. सकाळचं वातावरण तर तसं गोडगार दिसतंय बघा की तेवढाची. कसलं वाघवाड दिसतंय बाहेरचा निसर्ग एकदम बघण्याजोगा झालाय. निसर्ग बघण्याजोगा म्हणजे आभाळ सगळं एकच झालंय व जसं लांब बघल तसं तिकडं काळं कुठ नुसतं ढगच मोहर सारले दिसायला लागले. नुसतं शितूड झालंय तर एवढं पाणी 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 झालंय. मोठा आल्यावर मग बघता या येईल असं पाऊस वाटतंय, कारण समोर जी तुम्हाला दिसतंय का नाही बघा पूर्ण तिकडं आभाळ काळं कुठ रप 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 असा आवाजच यायला लागलाय नुसता. काय झालं? पावसानं आंघोळ केली का? मला वाटलं पावसानं आंघोळ केली, तो केलीच नाही. धरा धरा, पाऊस कमी झालाय, मला दूध वाढायला जायचंय. दुधाची गाडी केली म्हणजे परत काय करायचं, त्या 7-8 लिटर दुधाला. नाही कमी झालाय ना, रपा येऊ द्या, पण कमी झालाय आता. तोपर्यंत कपडे घालून मला दूध वाढायला जाऊ द्या. आंघोळ डबल टिबल माझी झाली. गुरं बांधण्यात एकदा झाली, सकाळी पाणी भरण्यात एकदा झाली. आता तर काय हे बघा बोललं गारच आहे अजून. तर मित्रांनो, खरंच आज भारी वाटायला लागलं की आपला पावसाळ्यातला पहिला पाऊस एकदम मस्तपैकी. जरा काही लोकांना काय वाटतं नॉर्मल पडतो, पण बऱ्यापैकी पाऊस झाला, समाधान झालं बरं का. बऱ्यापैकी कशाच एवढ्यानं काय समाधान व्हायचा आणि काय व्हायचा उद्या बाकडा आंघोळ तर व्हायचा माणसाची ना. झाली, शेतीला नाही काय एवढ्यानं फरक पडत. गरजाय लागलं या करड सोडली ती करड येऊन गोट्यात उभारली ती या पाऊस आलं की भिवून घाबऱ्यानं गोट्यात आले ते गोटा तर बघा पूर्णपणे मला गार झाला. आणि आता इकडं सूर्यनारायणानं दर्शन दिलं या, आता उगवले आता या पाऊस पण संग ही. होय बाय, ह्या पावसाला काय म्हणते तुम्हाला माहित आहे? नाही हो. ही कोल्याचं का लांडग्याचं लगीन लागलं म्हणते ते गे. कोणीच म्हणत असते काय लागली ती पण सांगायला. अहो ती म्हणते ती बा कोल्याचं लगीन लागलं उन्हात आणि पावसात. बरोबर आहे, येऊन पाऊस संघ असला कॉलेज लगीन लागलं म्हणते ती. तर मित्रांनो आता जातो दूध वाढाय बरं, लय वेळ झालाय. दूध घ्यायचं काय उपयोग नाही. पाणी सुटलं घ्यावं पावसानं. ते पहिला ढीग लागला या, मोटर चालू केली त्यावेळेस ती गेलं नाही. तर म्हणताल खरंच एवढा पाऊस झाला का, तर नाही, नुसता शितडा झालाय. पेंडवल तर उगा नॉर्मल झालं या, पण लाखाचं झालंय. कशाचं आता हेच बघा, अजून तासाभरानं किती धग मारतं या. बसू देत नाही घरात का काय, इतकं धग मारणार आहे. आता इथनं पुढे तर सुरुवात झाली, हळूहळू आता येणार. हळूहळू कशा सवासनी घालायच्या. ओ परमेश्वराच्या मनात असेल तशा कसं होईल तसं होईल.
सगळं खर्च चावी राहिली द्या द्या पटकन. हा ना एक एक हा ना पहिल्या रोटीवर आलता. हा, नाही जावा जावा. तर येतच आहे. तुम्हाला चाव्या सुद्धा हवं कुठं ठेवता या चावी. पहिल्याला सोयी नव्हतं काय नव्हतं, बसलं की थांबली की कोणीकडे बी जायचं, कुठं लावायची गाडी म्हणलं तरी बी ह्याला काय नसायचं बंद करायला. पण आता काय सगळ्या सुविधा झाली ते माझा कॉक पण बंद केला नव्हता. या या अग झालं का नाही, सकाळपासून तू त्याच्याकडे बसली बाहेर, एक तर रिमझिम पाऊस चालू आहे. तर मित्रांनो लोणचं आपलं खारं संपत आलंय बघा, एवढा स्टॉक शिल्लक आहे. पटापटा टाका ऑर्डर. जरा आज माझी तब्येत नाही चांगली बहिणीनं, कामानं आलंय गाय कुतरी, आबाळ हाय, धग हाय, पाऊस आहे, सगळं काय म्हणते ती संगच आहे. यांना अजून दुखणं येणार आहे. कसं आहे आपलं लोणचं? कसं आहे सांगा की मला कसं आहे, खायला कसं खाताय ना, सारखं भाकरी संग घेऊन शिना खाताय की काय लोणचं आल्यापासून तुम्हाला सांगतो बाय, मग भाजी म्हणून बनवच नाही. तेल तिखट आणि भाकरी का, ज्वारीची नाही बाजरीची भाकर, मकाची भाकर, कशाची भाकर असते, आणि भाकर एकदम कडक वाळलेली पाहिजे, तेल चटणी पाहिजे आणि लोणचं पाहिजे, जेवण एकदम रगील होतं. तर ही मुरायचा बघा, तुम्ही म्हणसाल ही असं दिसतंय ती तसं दिसतंय, ही मुरायचं आहे लोणचं. अजून हे टाकले 2 दिवस झाले टाकून शिना, आणि ही जी आहे इकडं ही मुरलेलं लोणचं आहे बघा. ही जी आहे ही पूर्णपणे असं मुरलेलं लोणचं आहे. त्या अशा पुडी येते त्या मुरलेल्या, ज्यावेळेस आपलं लोणचं पूर्णपणे मुरतं त्यावेळेस ही लोणचं असं होतं. सहजासहजी बनत नाही बनत. जर एक चुकी जर झाली तर सगळं काय असेल ती बाद होते. त्यामुळे ह्याला सुरुवातीपासूनच सावधानगिरी बाळगावं लागते. जी ह्याला ती रुचिक असतो की नाही देठापाशी मेन ती काढायला लागते बघा, नीट सावधानगिरी. आणि स्वच्छ आंबा आपला धुवावा लागतोय. नाही गिरी आज काय व्हायला लागले मला बी काही समज नाही. आज काय सांगू, मला खरंच घालपूत आले. आज पोरं नाही ती कामाचा लोड पडला या, सगळं बघावं लागतंय. अजून स्वयंपाक नाही, 11:30 वाजून गेले. ते सकाळकडनं हे ज्यांच्या पडले ते त्यांच्या पॅकिंग हे केलं, बॉक्स पॅकिंग. आज एक पाटी रिकामी झाली. जी तुमच्या समोर जी कविता आहे, ज्या पाटीत ही मुराई लोणचं टाकते का नाही म्हणजे घेते, ही पाटी आज रिकामी झाली आहे. आणि अजून जवळची येणार आहे ती नेणार आहे ती, तर त्या दोन्ही पैकी एक पाटी आज रिकामी होणार आहे. म्हणजे कमीत कमी आज आपलं 30 ते 40 किलो लोणचं संपलंय. आता ही स्वच्छ ही करायचं, यात करायचं, परत ही नीट व्यवस्थित सगळं काय असेल ते झाकून ठेवायचं, उघडं पण ठेवायचं नाही. जरा पंख्याच्या हवेला थोडं 1 तासभर ठेवलं की परत ही सगळं काय असेल ते झाकून ठेवायचं. उघडं पण ठेवून चालत नाही. लोणचं काय असेल ते स्वच्छताला असल्याशिवाय पण होत नाही. आणि लोणचं कसं आहे, आपण ज्यावेळेस मुरायला टाकतो त्यावेळेस मीठ टाकल्यामुळे त्यात पाणी सुटतं. पाणी सुटल्यानं मुरतं. पाणी मोठं मीठ असल्यामुळे पाणी सुटतं. कोणत्या पण लोणचं असतं त्याला सुटतच असतं पाणी. आणि ती पाणी आपलं म्हणजे आमचं पाणी असतं त्याचं, त्यामुळे ती पाणी काय होतं, जसं लोणचं मुरत तसं ती पाणी सुद्धा त्या लोणच्याच्या पुढे पूर्णपणे उतरलं जातंय, मुरलं जातंय. आणि ज्यावेळेस ते पाणी त्यात मुरतं त्यावेळेसच त्या पुढे पूर्णपणे अशा हडकल्या जाते, त्या सुकल्या जाते. त्या ज्यावेळेस ती खारं पाणी त्यात मुरतं त्यावेळेस आणि मीठ पूर्ण म्हणजे त्यात उतरतं, खायला असं पूर्ण चव आणि टेस्ट त्याची 1 नंबर येते. म्हणजे कसं आहे बरं का, ज्यावेळेस आपण कुठलीही भाजी बनवतो त्यात मीठ टाकल्यावर ती उकळी आल्यावर त्यात एक जीव झाल्यावर कशी चव येते, तसं ह्यातलं एक पद्धत आहे, प्रकार आहे.